गुड आफ्टरनून. आयच्या ह्या पत्रकार परिषदेक तुमकां स्वागत करता. म्हज्या बरोबर आसा आमचे मुरमुगांवचे आमदार बाब संकल्प आमोणकर आनी उत्तर गोंयचे जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष बाब सिद्धेश श्रीपाद नायक. आयचो मुद्दो इम्पॉर्टंट मुद्दो आनी इम्पॉर्टंट अशा खातीर की अर्थहीन आणि बेजबाबदार अनफाउंडेड ही एलिगेशनां केल्या ऑपोजिशनाच्या थोड्या पक्षांनी, त्या संदर्भात हो प्रेस कॉन्फरन्स आसा. पहिली म्हणजे एक अलायन्स ऑफ फॅमिली इंटरेस्ट, एक अलायन्स ऑफ फॅमिली इंटरेस्ट दिल्ली सो टू से तांचो तयार जाला. एक डायनेस्टिक अलायन्स, वेगवेगळ्यो डायनेस्टिक पार्टी ज्यो आसा जांकां लोकांनी दार दाखयला आनी भायर धांवयल्या, असल्यो डायनेस्टिक पार्टीज थोड्यो एकठांय आयल्या आनी बेजबाबदार वक्तव्यां आनी अर्थहीन एलिगेशनां ही करतात आनी तांचे आमी निषेध करतात. भाजपाच्या अगेन्स्ट आणि आमच्या लिडरांच्या अगेन्स्ट जी वक्तव्यां तांणी केल्या तांचो आमी निषेध करतात. पहिली म्हणजे काल तांची गोंयांत बसका जाली. ती बसका जर तुम्ही पळयत ती सांजची जाली. सकाळी पंजाबाक झगडी असेंब्लीत थंय झगडटा, थंय विधानसभेन सुद्धा आमदारांक भायर मारतात आणि हांगा एकामेका बरोबर बसतात. गोंयचे लोक हुशार आसात आणि देशाचे लोक हुशार आसात. लोक सगळे हे पळयतात. काल अख्ख्या पत्रकार परिषदेत तांच्या बारीक पळयले जाल्यार तांचो लिडर कोण हाचो उल्लेख ना, तांचे विजन कितें ताचो उल्लेख ना, तांचे प्रोग्राम कितें ताचो उल्लेख ना, तांचे अजेंडा कितें ताचो उल्लेख ना, तांची पॉलिसी कितें ताचो उल्लेख ना, तांचे इकॉनॉमिक धोरणाच्या विशयी कितें ब्लूप्रिंट आसा ते उल्लेख ना, तांचो गव्हर्नन्साचेर तर तांचे भाष्यूच ना. एंटायर एफर्ट is to ensure that one rejected dynasty is reprojected for the fourth time as a prime minister candidate. अख्ख्या अलायन्साचे हे फॅमिली अलायन्स जे आसा, कित्याक सगळो पक्ष जे आसा ते फॅमिलीचे पक्ष. हे डायनेस्टिक अलायन्स ऑफ फॅमिली पार्टीज एंड फॅमिली इंटरेस्ट हांचे एकूच धोरण आहा की एक रिजेक्टेड फोर्थ टाइम रिजेक्टेड डायनेस्ट हाका कसो रिलॉन्च करप हाजेर धोरण आणि ते देशाच्या लोकांनी रिजेक्ट केल्ले. आणि अशा पार्श्वभूमीचेर आमच्या लिडरांचेर, आमच्या पार्टीचेर एलिगेशनां करप आणि अर्थहीन क्रिटिसिझम करप हाचो आमी निषेध करता. दुसरी गोष्ट म्हणल्यार तुम्ही जर ते पळयत जाल्यार तुमकां दिसतलें की ही अलायन्स जी आसा ती अलायन्स ऑफ कॉन्ट्रडिक्शन ताची. आता अलायन्स ऑफ कॉन्ट्रडिक्शन कित्याक? ते बरोबर बसतात. एकलो सांगता अमको जर कॅन्डिडेट जाल्यार आपूण ना. दुसरो कितें सांगता की पंजाबाक आमी झगडटले, हांगा येवन एकठांय बसतले. तिसरो सांगता की तुमचे जे कितें आसा ते आपूण मागीर चिंतून सांगतलो, आपूण अजून ताचो भाग ना. अशा तरेची ही अलायन्स म्हणप न्ही हाका. हाका एक्चुअली म्हणप एन एसोसिएशन ऑफ फॅमिली इंटरेस्ट. आणि असल्या तरेचे धोरण घेऊन लोकांनी पयलीं हांकां रिजेक्ट केल्ले आसा आणि आता तर हांकां डबल फोर्सान रिजेक्ट करतले हाचो मात्तूय दुबाव ना. लोकांक जाय प्रोग्रेस, लोकांक जाय डेव्हलपमेंट,
लोकांक जाय इकॉनॉमिक ग्रोथ म्हणून तुम्ही जर मुद्दम पळयशात जाल्यार भाजपाचे केंद्राचे सरकार अंडर द लिडरशिप ऑफ ऑनरेबल प्रायम मिनिस्टर मोदीजी आणि अख्खे मंत्रिमंडळ आणि त्याच भशेन राज्यात जी भाजपाची सरकारां चलता तांचे धोरण जर पळयत इन ट्यून विथ द विजन ऑफ ऑनरेबल प्रायम मिनिस्टर क्रिस्टल क्लियर कितें म्हणटा ते आमी ग्रोथ आमचो जो मॉडेल आसा जो आमचो प्रोग्राम आसा जे आमचे पॉलिसीज आसा इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतीन आसत गरीब कल्याणाच्या बाबतीन आसत विमेन एम्पावरमेंटाच्या बाबतीन आसत यूथ एम्पावरमेंटाच्या बाबतीन आसत वीकर सेक्शन्स ऑफ द सोसायटीक कशा तरेन पॉलिसी अप्रोच घेवन तांकां कशें हेल्प करपाच्या दृश्टीन आसत सगळ्या दृश्टींनी भाजपाचे केंद्राचे सरकार अंडर द लीडरशिप ऑफ प्रायम मिनिस्टर इज कंप्लीटली कमिटेड एंड द रिजल्ट्स आर बीइंग सीन कित्याक BJP government at the center under the leadership of Honorable Prime Minister has embarked on a blueprint which is being followed for economic progress, economic empowerment आणि हाचे रिझल्ट दिसता जी इकॉनॉमी आमची जी लॅगिंग आशिल्ली ती इकॉनॉमी आज फिफ्थ वर्ल्डान फिफ्थ लार्जेस्ट इकॉनॉमी हाडली प्रायम मिनिस्टर मोदीच्या विजनान केंद्र सरकाराच्या कामात ती इकॉनॉमी आता 3 नंबराचेर व्हरची ह्या दृष्टिकोनातल्यान ऑनरेबल प्रायम मिनिस्टर काम करता लोकांक देशाच्या लोकांक देशाची इकॉनॉमी मजबूत जाल्ली जाय देशाची इकॉनॉमी वाडिल्ली जाय म्हणून लोक प्रायम मिनिस्टराक ऑनरेबल प्रायम मिनिस्टराच्या विजनाक सपोर्ट करतात इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात पळया बीजेपी क्लियर पॉलिसी घेऊन लोकांमुखार आयल्या आणि म्हणून लोक प्रत्येक फाटी बीजेपी इलेक्ट करतात मोदीजी व्हडल्या व्हडल्या मदतीक्यान इलेक्ट करतात आणि आता ह्या फाटी तर अब की बार 400 पार हाय निश्चित आहा कित्याक लोकांचो सपोर्ट आहा लोकांचे जे इश्यूज आसात तेच इश्यूज बीजेपी चालीक लावून लोकांचो ट्रस्ट जिखता आणि लोकांच्या हितान काम करता इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात पळया गोंयांत सुद्धा अशे भोंवल्या कळटले ज्या तरेन एलिवेटेड कॉरिडोर्स आयल्या ज्या तरेन रस्ते आयल्या ज्या तरेन ब्रिजीस आयल्या ज्या तरेन इन्फ्रास्ट्रक्चराचे व्हडले व्हडले सेंट्रल गव्हर्नमेंटाचे प्रोजेक्ट्स आयले वॉटर स्पोर्ट प्रोजेक्ट घ्या आयुष हॉस्पिटल घ्या मोपा एअरपोर्टा सारको प्रश्न घ्या ज्या तरेन इन्फ्रास्ट्रक्चराचेर फोकस आसा गरीब कल्याणाचेर फोकस आसा ज्या तरेन स्किमी इम्प्लिमेंट केल्ल्यो आसा मोदी सरकारान ज्या तरेन राज्य सरकार हँड इन हँड काम करून हे प्रायम मिनिस्टरचे विजन हांगा डॉक्टर सावंत आमचे कशा तरेन इम्प्लिमेंट करता हे सगळ्यांक दिसता सगळ्यांक मान्य जाता सगळ्यांक त्या खातीर बीजेपीक सपोर्ट करता आणि म्हणून बीजेपी एक पॉझिटिव्ह एजेंडा बीजेपी एक ग्रोथ ड्रिवन मिशन बीजेपी एक लोकांच्या हिताचे सरकार हाचेर फोकस घेऊन लोकांकडे वचून लोक बीजेपीक ब्लेस करतात सपोर्ट करतात आता मोदीजींचे नेतृत्व हे विजनरी नेतृत्व देशाक लाभला आणि ह्या नेतृत्वाच्या अंडर राज्य फास्ट गतीचेर प्रोग्रेस जाता वो दिश्टी पडटा अंतरराष्ट्रीय मळार जे स्टेचर भारताचे आशिल्ले ते कितलेशेच पटीन वाडले इतले प्रोजेक्ट्स आणि प्रोग्राम्स जे सेंट्रल गव्हर्नमेंटाचे आसा ते सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन लोकांक दिश्टी पडटा आणि म्हणून अब की बार 400 पार हे बीजेपी आणि लोक बरोबर मेळून म्हणटात कित्याक हे सरकार लोकहिताचे सरकार मोदीजींच्या अंडरचे लोकहिताचे सरकार आसा ते परते व्हड हातून संख्येन येवचे व्हड सिटांनी येवचे अशे लोकांची आस्था आसा आणि अशें आसतना हे इंडी अलायन्स लीडर ना धोरण ना अजेंडा ना पॉलिसी ना प्रोग्राम ना हात हालयत येवप आणि एलिगेशनां करप आनी वचप फॅक्ट्स आणि फिगर्स काय दाखोवंक शकना कित्याक फॅक्ट्स आणि फिगर्स काय हाचे ना फॅक्ट्स आणि फिगर्स दाखयता की देशाची इकॉनॉमी 5th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड जाल्या हे सत्य आसा सत्याक हे करूंक शकना म्हणून नाका आशिल्ली एलिगेशनां करप हाचेर आमी निषेध करता दुसरी गोष्ट म्हणल्यार आमी गोंयांत सुद्धा जर पळयत जाल्यार ज्या तरेन
राज्य सरकारान केंद्र सरकाराच्या विजनाच्या अंडर, मोदीजींच्या विजनाच्या अंडर जे काम केला आमचे मुख्यमंत्री डॉक्टर सावंतान आणि कॅबिनेटान, ताजेर लोक कितें म्हणटा ते दे कॅन रियलाइज इट, दे कॅन सी इट. And this vision of Honorable Prime Minister is being carried forward by Honorable Chief Minister of Goa. And this vision is ensuring that Goa is on the fast track of development. Just like the country is on the fast track of development. And म्हणून अब की बार 400 पार. आणि दुसरी गोष्ट which is very important, दोनूय सीटा बीजेपीची लोकांनी माइंड केल्या की ह्या फाटी दोनूय सीटा उत्तर आणि दक्षिण ही भाजपाक वतली आणि व्हडल्या मार्जिनान वतली. हे ग्राउंडार जर वचत जाल्यार लोक उलयता ते आयकूंक येता, लोकांचो सपोर्ट दिश्टी पडटा. म्हणून सांगपाचें म्हणल्यार भाजप कंटिन्युअसली लोकां बरोबर एंगेज जावन, लोकां बरोबर काम करून, लोकांचे विशय घेवन, लोकांच्या हिताचे काम करून अशा तरेन सरकार चलयता केंद्राक आणि राज्याक. आणि म्हणून हे इंडी अलायन्साकडे काय धोरण ना, काय ना, प्रोग्राम ना, लीडर ना. एक कोण रिजेक्टेड लीडर हा तो ताका परतो धुकलत फुडें डायनेस्टी पार्टी, डायनेस्टी पॉलिटिक्स फुडें व्हरपाक. हे लोकांचे देशाच्या लोकांक सगळे खबर आसा आणि हे रिजेक्ट ऑलरेडी केल्ले आसा आणि ते परते रिजेक्ट जातले हातून काय दुबाव. आता म्हजो इश्ट आणि आमचे कलीग सांगतात तेजे भितर थोडीशी पार्टी असलेली, तेजे भितर गोवा फॉरवर्ड जावं बाकीची काँग्रेस आनी अशें मेळून तेंच्यांनी काल मिटींग केली. आनी सगळ्यांत मोस्ट इम्पॉर्टंट गजाल म्हणजे जे तेंच्यांनी काल स्टेटमेंट केली आपा बरोबर. हे आतांच आमचे कलीग बाब यतीश नायकान तुमकां सांगलेलें आसा की काल तेंच्यांनी सांजचे बसून थंय मिटींग केला. बट काल सकाळी त्यांच्या पंजाबान जो आम आदमी पार्टीचो गव्हर्नमेंट आसा आणि थंयसर जी ऑपोजिशन पार्टी आसा ती काँग्रेस आसा, आज थंयसर त्यांच्या भितर इतली झगडी चलिल्ली आसा की थंयसर ते एलायन्स करपाकूच रेडी ना. आम आदमी पार्टीच झगडटली, थंयसर ते एलायन्स करपाक रेडी ना. बट हांगा येवन ते वांगडा बसता. आज तुमकां खबर आसा काय ना, बट कालचो तुमकां मुद्दाम हांव सांगपाक सोदतां. काल जे थंयसर आख्खे पंजाब असेंब्ली हो तुमकां मुद्दाम व्हिडिओ दाखोवपाक सोदता हांव. कालचे असेंब्लीन तांकां आख्खे काँग्रेसीच्या आमदारांक तेंच्यांनी असेंब्लीसून भायर काडून उडयलेले आसा. थंयसर ते एलायन्सान आसा हांगा आनी थंयसर पंजाबाक एकामेकाकूच काँग्रेसीच्या आमदाराक आनी हांगा येवन ते बसता. हो व्हिडिओ तुमकां मागीर शेअर करता. हे काल तांकां सगळ्यांक असेंब्लीसून काडून भायर मारलेले आसा. त्याच प्रमाणे एक हो जालो आमचो आम आदमी पार्टीचो जालो, तसो टीएमसीचो. ते म्हणटा आमी ऑल ओव्हर इंडियाचे टीएमसी वांगडा एलायन्स आसा. बट वेस्ट बेंगॉलाक कितें जाता, वेस्ट बेंगॉलाक काँग्रेसीक ते लागींच धरना, एक सीट दिवपाक तयार ना. त्याच प्रमाणे केरळा जे सीपीएम आसा थंयसर तीच परिस्थिती. ते म्हणटा आमी इंडिया एलायन्स म्हणटा, बट थंयसर केरळाक तांकां एक सीट दिवपाक जायना. थंय एकामेका कडेन झगडटा. कित्याक थंयसर गव्हर्नमेंट सीपीएमाचो आसा, ऑपोजिशन पार्टी काँग्रेसीची आसा. सो आयज तेंची अशी परिस्थिती जावन पडलेली आसा कित्याक ते दाखयता एलायन्स, बट आयज तेंच्या भितरूच युनिटी ना. तेंच्या स्टेटीन आसा थंयसर ते एकामेकाच्या विरुद्ध आसा. हे काँग्रेसीक म्हाका दिसता हे खंय तरी लक्षांत घेवपाचें आसता की हे सगळे पार्टी हे काँग्रेसीक यूज एंड थ्रो करपाक लागलेले आसा. आनी आयज काँग्रेसीचो अस्तित्व म्हणटा तो ह्या देशाचो काबार जावपाक लागलेलो आसा. आयज काँग्रेसीचो जो लीडर ऑफ द पार्टी आसा लोकसभा आमचो अधीर रंजन चौधरी, आयज तो लीडर एक लोकसभा आनी हे म्हणटा कितें आमी एक एलायन्स इंडिया एलायन्स. जाल्यार तुमी जेन्ना एलायन्स करपाक सोदता ऑल ओव्हर इंडिया सगळ्या पार्टी, जाल्यार हो जो काँग्रेसीचो लीडर आसा लोकसभा अधीर रंजन चौधरी हो डेली उठून एलिगेशन करता अगेन्स्ट टीएमसी, अगेन्स्ट स्टाफ, अगेन्स्ट सीपीएम. तुम्ही लोकसभाची त्याची स्पीचीस काढून पळया, सदां तेंच्या अगेन्स्ट उलयता. आनी एका सायडीक तुम्ही म्हणटा कितें तुमी एलायन्स करून झगडपाक सोदता भारतीय जनता पार्टी कडेन. कित्याक तुमकां आयज भंय जाल्लो आसा भारतीय जनता पार्टीचो. कित्याक तुमी जाणा तुमचें अस्तित्व काबार जाला.
तुम्ही येवपाक तरी या तरी एकठांय या. तुम्ही एकठांय येवपाक तयार ना. तुम्ही म्हणटा आम्ही एलायन्स करपाक सोदता आनी हांगा तुमचो काँग्रेसीचो लिडर जो आसा अधीर चौधरी हो डेली उठून टीएमसी आपाक आनी सीपीएमान डेली उठून अगेन्स्ट स्टेटमेंट करीत आसता. हेजे वरसून तुमकां दिसून येता की बाबा हेंचे जे अस्तित्व आसा ते काबार जाल्लेले आसा. काल जी मिटींग जाल्या ती म्हाका दिसता बेश्टे लोकांक दाखोवपाक जशें आमच्या स्पोक्सपर्सनान सांगलेलें आसा तांकां कॉन्क्रीट कांय ना. बिश्तो स्टेटमेंट करूंक जाय म्हणून केला. कित्याक आयज तेंचे कडेन ऑर्गनायझेशन कांयच ना. काँग्रेस तर गोंयांत तर काँग्रेस म्हणटा ती टोटल काबार जाल्लेली आसा. तेंचे अस्तित्व काबार जाल्लें आसा. ऑर्गनायझेशन कांयच ना. कित्याक हे सगळें कित्याक लागून जाल्लें आसा तें तुमकां खबर आसा. कित्याक थंयसर एक अध्यक्ष आसा काँग्रेसीचो सो कॉल्ड प्रेसिडेंट. तेका कोणूच प्रेसिडेंट म्हणना पार्टीचो. सो कॉल्ड प्रेसिडेंट म्हणटा जो थंयसर अपॉयंट जाल्लो आसा. आनी तुमकां सगळ्यांक खबर आसा तो कसो अध्यक्ष जाला तो. हो 3 म्हयने पयलीं काँग्रेसीक जॉयन जाला. कित्याक हो केन्नाच खंयच्या सोशल एक्टिविटीसान नासलो. केन्ना सोशल फिल्डान नासलो. खंयचरूच तेजें काम नासलें. तो फक्त आपले मायनिंगाचो बिझनस करतालो. थंयचरूच तो आसलोलो. आता अचानक तो 3 महिने असलेले असेंब्ली इलेक्शन तेन्ना तो काँग्रेसीन जॉईन जालो. काँग्रेसीची तिकेट घेतली आणि काँग्रेस जेन्ना डिफीट जाली समजा हो पार्टीचो अध्यक्ष जालो. अरे एक मनीस जो 3 महिने पयलीं जॉईन जाला तेका पार्टीचो अध्यक्ष करता. हेच्या फाटल्यान तुम्ही विचार करा. ही काँग्रेस पार्टी चलता कशी ती. ही काँग्रेस पार्टी फक्त ज्या लोकांकडे बॅगा दिवपाची कॅपॅसिटी आसा तेंकां ते अध्यक्ष करता. तेंकां ते लिडर ऑपरेशन करता अशें तेंच्यांनी सिद्ध करून दाखयलेलें आसा. आणि आयज जेन्ना तो अध्यक्ष जावन तेका 2 वर्सां कंप्लीट जाली. आयज तेणें ऑर्गनायझेशन टोटल काबार करून दवरलेलें आसा. आयज हो अमित पाटकर जो पार्टीचो अध्यक्ष आसा तेचो पॉलिटिकल अस्तित्व म्हणटा ते फक्त ते 3 महिने पयलीं जेन्ना तो जॉईन जाल्लो आनी आतां हे अध्यक्ष जावन 2 वर्सां दवरलेल्या जाल्यार हो पॉलिटिकल फिल्डान फक्त 2 वर्सां 3 महिने ओल्ड आसा. आनी आयज जी काँग्रेस पार्टी आसलेली ती टोटल तेणें स्वता काबार केलेली आसा. तो खंय तरी अशें दाखोवन दिता तो थंयसर अध्यक्ष जाला फक्त काँग्रेस पार्टी काबार करपाक. कित्याक काँग्रेसीचे जे मेन खांबे पयलीं आसलेले तेंकां सगळ्यांक सायडलायट केलेलें आसा. आयज थंयसर जी काँग्रेस पार्टी चलता ते लोकांक लागून आनी काँग्रेस लागून न्हू. थंयसर टोटल मॉनोपोली चलपाक लागलेली आसा. आयज थंयसर जे ऑफिस टायप चलता सीईओ आसता पळय तो सीईओ कसो थंयसर काँग्रेस पार्टी चलोवपाक लागलेलो आसा. आनी आयज जितले लोक उलयतात ते टोटल जे काँग्रेसीचे जे पयलींचे लिडर आसले ते सगळे जाण टोटल अगेन्स्ट जाला. कित्याक कालचीच गजाल काल एक बर्थडे पार्टीक हांव आसलो थंयसर थोडेशे पयलींचे काँग्रेसवाले म्हाका मेळ्ळे. ते म्हणपाक लागलो आमचे फ्युचर आमचे अस्तित्व काबार करून दवरलेले आसा. एका टायमार आमी काँग्रेसीक लागून वावरता. हो आयज आमकां काँग्रेस पार्टीक येवपाक सुद्दां दिना म्हणटा. आयज तुमी पळयतले तेंचे खंयचरूच ऑर्गनायझेशन ना. आयज ऑर्गनायझेशन काबार जाला. फक्त तो केन्ना चुकून 1 म्हयन्याक 3 म्हयन्यान एकदां येता एक स्टेटमेंट करता वयता. काल तेणें तो स्टेटमेंट केलेलो आसा की आमच्या पार्टीचे कितें आमचे कडेन कॅन्डिडेट ना हे आमकां तेका सांगपाची आमकां गरज ना. आयज पार्टी कडेन आमचे कितलेशे कॅन्डिडेट आसा कितलेशे लिडर आसा जे आमकां खबर आसा आनी तुमकां सगळ्यांक लोकांक खबर आसा. आयज जो पार्टीचो कॅन्डिडेट आमकां इम्पॉर्टंट ना. कित्याक आमच्या प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजीन पयलींच सांगलेलें आमचो जो कॅन्डिडेट आसतलो तो आमचो कमळाचो सिंबॉल. हो जो कमळाचो सिंबॉल आसा होच आमचो कॅन्डिडेट. आनी आयज जेन्ना आमी कमळाच्या सिंबॉलाक जेन्ना कोणूय कॅन्डिडेट जो आसतलो आयज एक्चुअली आमकां गोंयकारांक एक प्राऊड मुवमेंट. कित्याक आयज खंय तरी आमच्या सेंट्रल लिडरशिपान साऊथ गोवा खंय तरी वुमनाक लागून कन्सिडर करपाक लागून एक स्टेप पावल फुडें मारलेलें आसा. कित्याक आयज खरी कापासतात. कित्याक काँग्रेस पार्टी जेन्ना रुलिंगान आसली 2004 ते 2014 तेन्ना फक्त ते 33% रिजर्वेशनाचे फॉर वुमन फक्त डिस्कशन करताले फक्त उलोवप करताले. बट केन्नाच इम्प्लिमेंट करपाचे तेंचे मनान नासलें. कित्याक ते सदांच अगेन्स्ट आसलेले तेचे इम्प्लिमेंट करून दाखयले आमच्या देशाच्या प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजीन. आनी आयज तेजो फायदो येता ते फुडल्या ही 2024 सोडलेले फुडें रिजर्वेशन 33% रिजर्वेशन सगळे बायलांक मेळटले. तशेंच आमचे 2027 असेंब्ली इलेक्शन येतले गोंयांत तेन्ना 33% रिजर्वेशन सगळे बायलांक मेळपाक लागतली. कित्याक ही देण आसा ती आमची प्रायम मिनिस्टराची देण आसा. आनी आयज ते इम्प्लिमेंट जायनासतना सुद्दां आयज पार्टीन विचार केलेलो आसा की मॅक्सिमम महिलांक फुडें काडपाची गरज आसा. तेज्या लागून तेजेर विचार जाता. आयज कितलेशे साऊथ गोवा आमचे कडेन कॅन्डिडेट आसा. आमकां कोणाक सांगपाची गरज ना. आयज तुमकां सगळ्यांक खबर आसा भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आसा की ऑलरेडी तेंच्यांनी आपले 200 कॅन्डिडेट अनाउन्स केले.
भितरलो गोंयचो नॉर्थ गोवाचो आमचो भाऊ श्रीपाद नायकाक अनाउन्स केलो, जालें ऑलरेडी अनाउन्स. आयज ह्या काँग्रेस पार्टीची मिटींग सुद्धा जायना, जी आता उरलेली सीट आसा हेंचे कडेन मिटींग सुद्धा जायना, हेंचे कडेन कॅन्डिडेट सोडून दी. आता कोड ऑफ कंडक्ट लागपाचो आसा आनी थोड्या दिसा भितर 4-5 दिसा भितर हेंचे कडेन कॅन्डिडेट कोड ऑफ कंडक्ट लागलो, डेट सुद्धा जाल्यार हेंचे कडेन कॅन्डिडेट फायनल करपाक जावपाना. अशी परिस्थिती काँग्रेसीची आसा. तेंच्यांनी आमचे भारतीय पार्टी सांगपाची गरज ना आनी तुमकां आमकां ना, कित्याक तेच्या भितर तेंचो काल इन्चार्ज येयलो माणिकराव ठाकरे. सो हो जो आसा तो महाराष्ट्राचो पयली अध्यक्ष आसलेलो, आयज तो काल हांगा येवन तो काल उलयलो आसा. माणिकराव ठाकरेक सांगपाक सोदता तुजे महाराष्ट्रान पळय कितें जाला तें. महाराष्ट्रान ही काँग्रेस काबार जावन पडलेली आसा. आयज सगळे जण तुमच्या भितरले फुटून आयज थंयसर अस्तित्व काँग्रेस पार्टीचो काबार जाल्लो आसा. सो तुजें घर पयली पळय, तूं दुसरे कडेन लक्ष घालपाचें सोडून दी. आनी हेच सांगपाक सोदता आमच्या गोंयच्या अध्यक्षाक सुद्दां काँग्रेसीच्या, बाबा तुज्या पयली काँग्रेसीचे केअर घे. आयज तूं जो उरला ह्या पार्टीक ते फक्त तुजो चड दीस उरोना, फक्त इलेक्शन पुरती आसा. तूं इलेक्शना उपरांत तुका कितें करतले म्हाका आयज जे गोंयचे लोक आसा पळय ते डेव्हलपमेंटाक लागून वोट करतले. कित्याक आयज जे प्रमाणे गोंयांत जे डेव्हलपमेंट जावपाक लागलेले आसा आनी स्पेशली अंडर द लिडरशीप ऑफ प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी आनी गोंयांत आमचो चीफ मिनिस्टर यंग एंड डायनामीक चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हेंच्या लिडरशिपा कडेन आयज आमच्या गोंयांत जे डेव्हलपमेंट जातले, लोक जे वोट करतले दे वील वोट फॉर डेव्हलपमेंट. आनी खंयच्या हेंच्या जे अगेन्स्ट प्रोपोगंडा करता तेच्या लागून कोण वोट करपाना. आनी जशें आतां सांगलेलें आसा की ह्या फावटी जो टार्गेट दवरलेलो आसा आमच्या देशाच्या प्रायम मिनिस्टरान आमच्या देशाच्या डिफीट केलेलो कॅन्डिडेट, ह्या फावटी म्हाका दिसता रिकॉर्ड मार्जिनान आमी नॉर्थ गोवा सीट हो डिफीट करून दाखयतले. आनी त्याच प्रमाणे सावथ गोवा सीट जो आसा जो आमकां गोंयचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान सांगलेले आसा 60,000च्या वयर वोटर आमी जिखतले म्हणून. आनी हे सावथ गोवाचे वोटर्स जे आसा, लोक जे आसा ते करून दाखयतले. आनी सावथ गोवाचो कोणूय कॅन्डिडेट आसतलो ते 60,000च्या वयरच्या वोटार जिखून जातले. आनी हो कॅन्डिडेट जो आसा आमचो सावथ गोवाचो विदीन नेक्स्ट 2-3 डेजा भितर म्हाका दिसता आमची पार्टी फायनलायज करतली. कोण तो कॅन्डिडेट? सगळ्या पत्रकार भाव आणि भयणांनो नमस्कार. लोकसभेचे इलेक्शन कांय दिसाचेर येवन उरलां आनी ह्या सगळ्या हातूंतल्यान काँग्रेसवाले आनी जे ऑपोजिशन आसा इंडिया अलायन्स आमी तांकां म्हणटात, सो कॉल्ड अलायन्स, ही म्हण काँग्रेसीचेर पूर्णता लागू जाता. काल ते म्हणटात की भारतीय जनता पक्षाक कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक जमना. आज भारतीय जनता पक्षान पहिल्या लिस्टान जवळजवळ 195 नावां डिक्लेअर केली आणि अजून काँग्रेसीची मिटींग जायना कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक. गोंयचे एक नाव डिक्लेअर जालें आनी दुसरें नाव रोखडेंच डिक्लेअर जावपाचें आसा दुसऱ्या तिसऱ्या लिस्टान. पण आजून पर्यंत काँग्रेसीचे सीट शेअरिंग सोडा, जी नावां ते परत परत म्हणटा 8 नावां सावथ गोवांतल्यान गेल्या, 8 नावां नॉर्थ गोवांतल्यान गेल्या. ही नावां खंयची ती कोण सांगपाक सोदिना. आज ही परिस्थिती जी आसा ती काँग्रेसवाल्यांची. काँग्रेसीची जी परिस्थिती आसा ऑल ओव्हर द कंट्री ती कितें आसा. आज आमी भारतीय जनता पक्षाची इलेक्शनाची तयारी पळोवपाक गेल्यार जशें हांवें म्हणलें की 195 नावां पयल्या लिस्टान डिक्लेअर केली. आज भारतीय जनता पक्ष विकसित संकल्प पत्र यात्रा ही प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पूर्ण देशान काडटा. कारण देशातले सगळे नागरिक आपले जे कितें सुझाव आसा, आपले जे कितें ओपिनियन्स आसा, जे मॅनिफेस्टोचेर वचपाक जाय त्या हातूंतल्यान येवन त्या मॅनिफेस्टो भारतीय जनता पक्षाचो तयार जातलो. आता जम्मू काश्मीराक जवळजवळ 5,000 कोटीचे कामां ती इनोग्रेशन जावपाची आसा, ताचे फाउंडेशन स्टोन जाता. आनी ओवरऑल भारतान कितलेशेच करोडाची कामां, तातूंतले एक आतांच ओल्ड गोवाचे प्रसाद स्किमीच्या अंडर टुरिझम मिनिस्ट्रीचें काम आसा, ताचें इनोग्रेशन तांच्या हातींतल्यान जाल्लें आसा. अशा प्रकारची कामां जी आसा ह्या सरकारान फुडें व्हेल्लीं आसा. आनी ताकाच लागून ह्या देशांतले प्रत्येक स्टेटींतले जे रिजनल पार्टीज आसात त्यो आज भारतीय जनता पक्षा बरोबर येवपाक सोदता. आनी जर आमी इंडिया अलायन्स पळयत जाल्यार प्रत्येक स्टेटींतले एक अशें म्हाका दिसता. आनी ह्या सगळ्या हातूंतल्यान ही जी वक्तव्य जाता त्यांच्या लिडरा कडल्यान ही जावची न्ही, ताचो आमी निशेध करता. आनी जशें हेच्या पयलीं म्हणलें की
येता त्या लोकसभा इलेक्शनात त्यांच्या नेतृत्वा सकयल अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार ह्या हातूंतल्यान फुडें वचून जैत हासिल करतले. धन्यवाद. संकल्प तुका एक विचारता, तू काँग्रेसीक चड लागींच्यान वळखता. 2022 जावन काँग्रेस हल्ली अशें तुमचे सगळ्यांचे एलिगेशन जाताले. काल मणिकराव ठाकरेन तशेंच म्हटलां की काँग्रेस विल बी टीम ऑफ बीजेपी म्हणून. सो तुका कितें दिसता? आरजी तुवें सारकें म्हटलें तें. काँग्रेस विल बी मुखेलमंत्री आसा डॉक्टर प्रमोद सावंत, जो यंग आनी डायनॅमिकान ज्या प्रमाणे जे काम करपाक लागलेले आसा. म्हाका दिसता 24 वरांसून आयज तो म्हाका कांय ना म्हटल्यार 16 वरां काम करता. तसोच आमचो देशाचो प्रायम मिनिस्टर. आयज आमी पळयला प्रायम मिनिस्टरान जे अचिवमेंट केलेले आसा, जे आयज आर्टिकल 370 सारखे काडून उडयले, येदे व्हडले आमचे राम मंदिर घडोवन हाडले, 33% वुमन्साक लागून रिजर्व. हे मेन जे डिसिजन आयज जे हिसपान आख्खे देशभर जे जयकार जावपाक लागलेले आसा आमचे श्री प्रायम मिनिस्टराचे, हेजे बाबतींत हे जे ऑपोजिशन आसा न्हू ते सारके भोंवकालेले आसा. तांकां कळना बाबा कितें करपाचें. ना तेंचे कडेन ऑर्गनायझेशन उरलेलें आसा, ना तेंचे कडेन टीम आसा, ना तेंचे कडेन कसलो लिडर ना. तो लिडर आसा तो तेंचो एकटो आसा, तो फक्त ती पदयात्रा कितें करीत आसता खंय. तो फक्त एवरी टायम पयलें जाल्यार फक्त ती खंय तरी केन्ना नॉर्थान करता, केन्ना सावथान करता, केन्ना तो नॉर्थ इस्टान करता, हेच करता खंय. ऑर्गनायझेशन ही यात्रा करून कांय जावपाचें ना. एका सायडीन खंयची पाट तांकां सगळ्यांक एकठांय सुद्दां येयले न्हू जाल्यार ह्या फावटी लोकांनी, गोंयच्या लोकांनी डिसायड केलेलें आसा सावथ गोवा आनी नॉर्थ गोवा सीट ऑफ भारतीय जनता पार्टी 100% मेळटलो. हे फक्त मेळटलो इतल्याक लागून कित्याक आयज तेच्या लागून आमची इतली बिल्ड जाल्ली आसा. कित्याक आयज तुमी पळयता जे ऑर्गनायझेशन मेन म्हणटा तें करपाचें आसा, तर लोकांचे अशें कोण विचार करना. काँग्रेसीन जेन्ना लोकांचो विचार घेतलेलो आसा ते आपल्याच मनशाचे पार्टीच्या लोकांचो विचार घेयना, ते लोकांचो कितें विचार घेतलो. सो आयज तेंची परिस्थिती अशी जाल्ली आसा. माणिकराव ठाकरे नाटक करता, बिश्टे येता. महाराष्ट्रान जे आसा पळय ते महाराष्ट्रान तेंचे अस्तित्व काबार जाल्लें आसा. सो माणिकराव ठाकरे तेणें आपले स्वताचे घर पोवचे, तांकां खबर आसा तेंचें अस्तित्व काबार जाल्लें आसा. 100% जे दोनूय सीट गोंयांत डिफीट जाता आनी ह्या फावटी कसलो फरक पडपाना आमकां. सरकारच्या हातान हात घालून हे कार्य फुडें व्हरता ते लोकांनी तांकां ऑलरेडी जागो दाखयल्लो आसा. सो तुम्ही ते असे प्रश्न विचारले पण खबर आहे. ओके, आता संकल्पाक एक सिंपल प्रश्न. संकल्प, इफ यू गो टू सी आयज तो कोणीक लिडर पदयात्रा करपाक लागलो, तेच्या भितर तेणी काँग्रेस पार्टीची अस्तित्व काबार केलेलें. लोकांक विश्वासान घेवन, लोकांक कॉन्फिडन्सान घेवन आयज हे ऑर्गनायझेशन वाडयलेलें आसा. आयज लोकांक जोडपाची गरज आसा. आयज हेंचे कडेन लोक जोडना, आयज हेंचे कडेन लिडर जोडून उरूंक शकना. आयज हे सगळे लोक हे काँग्रेस पार्टीक सोडून वयपाक लागलेले आसा. ही खरी परिस्थिती हे तुम्ही जाणून घेवपाची गरज आसा. कित्याक आयज जी परिस्थिती आयज काँग्रेसीची गोंयांतूच न्हू आख्खे देशभर जाल्लेली आसा पळय, ती फक्त ह्या लिडर्साक लागून. जो हो काँग्रेसीचो लिडर आसा राहुल गांधी, तेणें आयज काँग्रेस पार्टीचो सत्यानाश करून उडयलेलो आसा. ती काँग्रेस आयज काबार केल्लेली आसा. सो वॉट वॉज द डिफरन्स तेन्ना आनी आतां, की तेन्ना तुवें एक आमदाराक उडयलो जे कितलो तेंप आसलो पळय, तेन्ना चमत्कार कितें केल्लो तेणें आनी आतां कितें तेजे वाट लागली. आयज तेणें कसलो चमत्कार करूना. इट वॉज ऑल माय हार्डवर्क एंड माय पीपल ऑफ माय कॉन्स्टिट्युएन्सी इन मुर्मा गोवा who have always stood by me, and today also the people of Murma Goa, the people of Goa and the people of India will always stand by Bharatiya Janata Party. That is the actual factual thing what is happening today in this country. To individual capacity there is a writing on the wall. What is the writing on the wall? People want to see Honorable Prime Minister back in office with more strength of numbers in Lok Sabha. This is the writing on the wall. तुम्ही म्हटलंय की प्रेसिडेंट जो आसा तो पैसे दिवन प्रेसिडेंट जाला. सो जेन्ना काँग्रेस आमदारांक तिकेटी दिता जावं लोकसभा एमपी दिता, हे पैसे दिवनूच घेता तिकेटी. अरे खरं न्ही. कॅन्डिडेट म्हणून रावलो तेन्ना पैसे दिवन घेतला. पूण हांव ऑर्गनायझेशनांसून येयलो न्हू, म्हाजे कडसून घेवंक शकना न्हू. घेतलेले प्रेसिडेंटान आमचे सगळ्यांचो पयशे घेवन तिकेटी दिलेली आसा. तुझी सोडून बाकी सगळ्यांचे पैसे घेतला. खूप जाणांचे सोडलेले आसा, खूप जाणांकडसून घेतलेलो आसा. ओके, आता तू जर सगळो संसार भर व्हरतलो जाल्यार परते मिडिया पण मेळत आसतले. संसारूच आयचो पत्रकार परिशद कित्याचेर आहा, आयच्या एक ठळक विशयाचेर आहा. तू प्रश्न विचारता त्या ठळक विशयाचेर विषय पयस डायग्रेस करचे. पळय कशें आसा न्ही, पळय कॅन्सिल, पळय
तुका तू आता सिनियर जर्नलिस्ट पत्रकार परिषदेचो विषय हा पळय ताचेर अनुसरून प्रश्न सागर बाब तशें म्हणटा न्ही काँग्रेस एलिगेशन करता आरजी ही बी टीम ऑफ बीजेपी काँग्रेस दुसरे एलिगेशन करता म्हणजे काँग्रेसचे कॅन्डिडेट निवडून येता आणि मागीर बीजेपीन वयता तू एक तेच्यातलो आशिल्लो सो तू कशें वयता तेच्या कशें आसा न्हू तूं आयज आरजीची परिस्थिती कितें आसा तें लोकांक खबर आसा ह्या फावटी लोकांनी काम प्रमाणे मायंडान विचार करून आमचे आतां सांगले गोंयचे लोक हे हुशार लोक गोंयचे लोक केन्ना कोणाक खंयची वाट दाखोवंक जाय खंयच्या मनशाक भायर उडोवंक जाय खंयच्या मनशाक चिकून हाडूंक जाय गोंयचे लोक आमचे क्लेवर आसा तितले जावन हुशार आसा जे रायट डिसिजन घेतात आनी त्या प्रमाणे हेच लोकांनी गोंयच्या लोकांनी आमकां चिकून हाडलेले आसा लोकांक घरांत हाडलेले आसा फुडें सुद्दां आमचे गोंयचे लोकूच डिसायड करतले कोणाक चिकून हाडपाचें कोणाक चिकून हाडपाचें न्ही तें हे लोकूच डिसायड करतले ते हांव आनी तूं उलोवन कांय जावपाचें ना हे लोक डिसायड करतले जनता डिसायड करतले आनी ह्या फावटी लोकसभा इलेक्शन लोकांनी ऑलरेडी डिसिजन घेतलेलें आसा कित्याक जेन्ना तूं लोकां कडेन उलयतलो वार्ताहर करतलो तेन्ना तुका लोकांचे पल्स कळटले लोकांनी ऑलरेडी डिसिजन घेतलें आसा लोकांनी ह्या फावटी दोनूय सीट जे पळय लक्षांत घे लोकांनी निश्चय केला लोक आपले विचार जे आसा पळय ते मतांतल्यान प्रकट करतात आणि लोकांचे विचार मतांनी प्रकट जावन ते तुका कळटले की अबकी बार 400 पार तुवें सुद्दां विचारलें म्हाका एक सांग जो वोटिंग पद्दत हा नाचूंक येना आंगण वांकडें अशें बी आतां ऑपोजिशनांतले थोडे आहा पळय तांचें कशें आहा तांचे रिलॉन्च करता ते इलेक्शन आयले ते एकल्याक रिलॉन्च करता तो बाबडो अर्द मिटर वता सकयल पडटा फुडलें इलेक्शन आयले परतो रिलॉन्च करता सो ते कशें आहा ते रिलॉन्च जायना सारकें म्हणून ते वेगवेगळी स्ट्रॅटेजी वापरता म्हणून ताका कितें म्हणटा नाचूंक येना आंगण वांकडें तसले प्रश्न कितें ओके एक प्रश्न तें सांगल्यार परता रिलॉन्च करता म्हणून देर इज द स्पेक्युलेशन देर आर सोर्सेस that Ramakant Kalap might be given a ticket in North Gosa against Beck and let me finish. आता तुवें ह्या प्रश्नाचेर तुवें जो आन्सर दिलो नाचूंक नाका रिलॉन्च हेकाय तुका दिसता फाल्यां दिली जाल्यार तुका एक सांगता हांव खंयच्याच स्पेसिफीक नांवाचेर उलयना कित्याक जाणा भारतीय जनता पार्टीन श्रीपाद भाऊ नायका भशेन एज अ टॉल लिडर दिला जो सदांच लोकां बरोबर आता श्रीपाद भाऊची कार्यकीर्द ही खूब व्हडली कार्यकीर्द आणि त्या कार्यकिर्दीन तो कंप्लिटली लोकां बरोबर काम करीता सो आमचो कॅन्डिडेट अशा तरेचो कॅन्डिडेट आहा नॉर्थाक की आमचो कॅन्डिडेट व्हडल्या रिकॉर्ड मार्जिनान जिखपाचो आहा तो ऑपोजिशन एकठांय आयले ना आयले कोणाक जालो कोणाक डज नॉट मेक अ डिफरन्स बिकॉज पीपल हॅव डिसायडेड टू बी विथ बीजेपी एंड टू बी विथ श्रीपाद भाऊ इन नॉर्थ ओके कॅन यू आन्सर ऑन दॅट काउन्सिलर्स इश्यू इफ यू वॉन्ट इफ यू डोंट माइंड तुका आउट ऑफ टॉपिक जाता दाबोली दुसऱ्या खंयच्या प्रश्न विचार पूण बेटेक यतीश बाब काल काँग्रेसान आनीक एलिगेशन केला की बीजेपी जेन्ना 33% वुमन रिजर्वेशनाचे उलयता तांचे कडेन कितले आमदार लेडीज आहा त्यांनी सांगला तांचे कडेन कितले आमदार लेडीज आहा बाय म्हाका कळ्ळो प्रश्न तो प्रश्न कळ्ळो म्हाका तो प्रश्न तो थंयचे जे कितें ना गोंयच्या कॅबिनेटान कित्याक वुमन मिनिस्टर ना म्हणून त्यांनी इलेक्शन गेल्या फावटी नाशिल्ली पळय भारतीय जनता पार्टी ही पार्टी सगळ्यांक एकत्र घेऊन कार्य करता कळ्ळें तुका सो ऑपोजिशन पळय उलयता न्ही ऑपोजिशनाचे कितले आमदार बायलो आहा तेजी एक आनी ती गेली तुमी आयक तरी बेटे कितें उलोवनाका ऑपोजिशना आज ऑपोजिशनान कितले आमदार आहा कितले आहा कितले आहा एका हातार मेजूंक शकता तातूंत कितल्यो बायलो आहा सांग बरें ते दूख भोगता आसतना कोणाक तीग जाण आसतले तीग जाण आसतले पळय आयचे उलय तूं मरे फाटले बेटो पळय लक्षांत घे आयच्या दिसा तांचे कडेन कितले बायलो आहा आता इलेक्शन जावना ना आता इलेक्शन जाला आता इलेक्शन जाला तेन्ना आसले अरे जेन्ना तू फॅक्ट पळयता पळय तेन्ना आज आसा तशे फॅक्ट पळयता इलेक्शन
म्हटलंय की Election झालं बीजेपी कडे आता. 2 आमदार आसा भोवमान, सो तितूंतले एकट्याकूय कित्याक मिनिस्ट्री ना अशें तुका काँग्रेस म्हणटा. पण पक्ष थारायतलो. पक्षान आमच्या 33% रिझर्वेशन पारीत केले. हे ताणी 70 वर्सां कित्याक करूना? हांव तुका प्रश्न विचारता की 70 वर्सां ते जेन्ना सरकारान आशिल्ले तेन्ना 33% तांचे कडेन कित्याक जमले ना? हे जाले फक्त ऑनरेबल प्रायम मिनिस्टराच्या लिडरशिपी खातीर. हय काय ना? सो थंय पयलीं क्रेडिट दिया. सांगता हांव. सो हेच खातीर तुम्ही पार्टीक सांगतले 3 जाणांतल्यान एकट्याक मिनिस्ट्री दिवची म्हणून. आमची पक्ष पळय ते योग्य डिसिजन योग्य टायमार सगळे कशा तरेन करता. बेठेच तुम्ही नाका आशिल्ले आम्ही विचार निकाल काँग्रेसीन पक्ष श्रेष्ठी आसा पळय पक्ष श्रेष्ठी ह्या गोष्टींचेर आसा. हांव तुका एक हातून सांगता पूण हो ताचेर सेन्सिटीव आसा आनी लोकहितान डिसिशनां घेता. कळ्ळें? तातूंत खंयचोच राज्य अपवाद ना. सिद्धेशाक एक आमचो ऑनरेबल मिनिस्टर he is visiting my constituency as a elected representative. I have to be there. Honorable Minister